सोनू एक भंगारवाला होता. तो घरातील भंगार एकत्र करून ते विकत असे. त्याला नाईलाजाने हे काम करावे लागत असे. सगळे एवढे चांगले चांगले कपडे घालतात, कोणाच ठाऊक मला कधी चांगले कपडे घालायला मिळतील. मला तर फक्त एक भंगार आणायला पाठवतात. एक दिवस त्याला चौकात आंबे विकायला ठेवलेले दिसतात. ते पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटतं. तो आंबेवाल्याकडे जातो. दादा, एक आंबा द्या ना, खूप भूक लागली आहे. 30 रुपयाचा एक आंबा आहे, आण 30 रुपये. माझ्याकडे पैसे नाहीत. मग माझ्याकडे आंबे नाहीत, चल पळ इथून. दुकानदार धक्के मारून त्याला तिथून पळवून लावतो. सोनू आसुसल्या नजरेने आंब्यांकडे पाहत तेथून निघून जातो. चालत चालत तो एका पार्कमध्ये पोहोचतो. तेथे प्रकाश आणि अनिल नावाची मुलं आंबे खात असतात. पाहिलंस का, माझे बाबा किती छान आंबे घेऊन आलेले आहेत. अरे वा, आंबे तर खूपच चांगले वाटतायत. चल काढ लवकर, खाऊया. हे काय साधे सुधे आंबे नाहीत, खास आंबे आहेत. महागाई खूप असतील ना? खूप महाग आहेत. माझ्या बाबांनी बाहेरून मागवले आहेत. मला आंबे तर खूप आवडतात ना, म्हणून. आंबे खायला तर मलाही खूप आवडतात. आता आणखी धीर धरू शकत नाही, लवकर काढ आंबे, खाऊया. अनिल आणि प्रकाश आंबे खात असतानाच तिथे सोनू पोहोचतो आणि त्यांना आंबे खाताना पाहून त्याच्या ओठांवरून जीभ फिरवतो. अरे, हा भंगारवाला पहा, आपल्याला आंबे खाताना पाहून कसा ओठावरून जीभ फिरवतो आहे. असं विस्फारलेल्या डोळ्यांनी काय पाहतोयस? कधी आंबा पाहिला नाही का? खायचा आहे का? सोनू हो म्हणून मान हलवतो. ते त्याच्या पुढे आंबा धरतात. जसा सोनू पुढे येतो ते आंबा मागे करतात आणि सोनू आंबा पकडायच्या लालसेने तोंडावर पडतो. आला मोठा आंबे खाणारा, लायकी आहे का तुझी? लायकी तर त्या कोळीची पण नाही. किती महाग आंबा आहे, याचा तर वास घेणेही महागात पडू शकतो तुला. प्रकाश आणि अनिल त्याच्यावर हसतात. सोनू निराश होऊन तेथून निघून जातो आणि खांद्यावर त्याच्या भंगाराची पिशवी अडकवून चालू लागतो. चालता चालता त्याला एक साधू महाराज भेटतात, जे बेशुद्ध होऊन जमिनीवर पडलेले असतात. तो त्यांना पाहून त्यांच्याकडे धावत जातो. महाराज, काय झालं? तुम्ही बेशुद्ध कसे पडलात? मला यांना पाणी पाजायला हवं. सोनू पळत पळत जवळच्या नदीवरून पाणी घेऊन येतो आणि साधू महाराजांच्या तोंडावर शिंपडतो. साधू महाराज शुद्धीवर येतात. सोनूला जवळ पाहून साधू महाराज त्याला म्हणतात, कोण आहेस तू आणि इथे काय करतोयस? आणि मी जमिनीवर कसा पडलो? मला तर काहीच आठवत नाहीये. साधू महाराज, गरमीमुळे तुम्ही बेशुद्ध पडले होते. मी जवळच्या नदीवरून पाणी आणून तुमच्यावर शिंपडलं आणि पाणी पाजलं, त्यामुळे तुम्ही शुद्धीवर आलात. तुझे खूप खूप आभार बाळा, की तू माझी काळजी घेतलीस. महाराज, हे तर माझं कर्तव्यच होतं. पण तू एवढा उदास का दिसतोयस? तुला कोणी काही बोललं आहे का? सोनू साधूला सगळं काही सांगतो आणि त्याची आंबे खायची इच्छा प्रदर्शित करतो. साधू सोनूचं बोलणं ऐकून त्याला दिलासा देतात आणि म्हणतात, सोनू, तू मला मदत केलेली आहेस. मी तुला हा कमंडलू देतो. यातून आंब्याचा रस निघेल. तू जेवढ्यांदा तो उलटा करशील तेवढ्यांदा त्याच्यातून आंब्याचा रस निघेल. आता तू जेवढ्यांदा आणि जेवढा आंब्याचा रस पिऊ शकत असशील तेवढा पी. साधू सोनूला कमंडलू देतो. कमंडलू पाहून सोनू खूप खुश होतो आणि मनसोक्त आंब्याचा रस पितो. त्याच्यासोबतच तो आणखी गरीब मुलांनाही आंब्याचा रस पाजतो, जे आमरस पिऊ शकत नव्हते. एकदा जेव्हा सोनू कमंडलू मधून आमरस काढून पित होता आणि त्याच्या मित्रांनाही पाजत होता, तेव्हा अनिल आणि प्रकाश त्याला पाहतात. प्रकाश, हा तर तोच मुलगा आहे ना, ज्याला आपण आंबा खाऊ दिला नव्हता आणि त्याला धक्के भरून हाकलून लावलं होतं? हा तर तोच भंगारवाला आहे ना? हो, तोच दिसतोय. पण तो तर भंगारवाला होता. त्याच्याकडे एवढे महाग आंब्याचा रस कुठून आला बरं? आणि एवढा आमरस की तो इतर मुलांनाही वाटतोय.
याचा शोध घ्यावाच लागेल. अनिल आणि प्रकाश हळूच पाहतात तेव्हा त्यांना कमंडलूच्या आमरसाचं गुपित कळतं. अच्छा, त्याच्या आमरसाचं हे गुपित आहे. तर ह्या कमंडलू आपण चोरूया, मग पाहूया हा आमरस कसा पितो ते. अनिल आणि प्रकाश सोनूच्या नकळत तो कमंडलू चोरून नेतात आणि पहाडावर जाऊन लपून बसतात. तिथे त्या दोघात रेस लागते की कोण त्या कमंडलूमधून आमरस काढेल. दे प्रकाश, मला कमंडलू दे, आमरस काढून पिऊया. मी का कमंडलू देऊ? माझ्या हातात कमंडलू आहे, तर मग आमरसही मीच काढून घेतो. नाही नाही, आमरस कमंडलू मधून मीच काढणार. हिम्मत असेल तर माझ्याकडून घेऊन दाखव. आमरसचा कमंडलू माझ्याकडे आहे आणि मी जास्त मेहनत घेतली आहे. तर कमंडलूचा आमरस माझा आहे, मी तुला थोडंसं देईन. प्रकाश आणि अनिल त्या कमंडलूसाठी आपसात भांडू लागले आणि कमंडलू त्यांच्या हातातून खाली पडतो आणि आमरस बाहेर पडू लागतो. जेवढ्यांदा तो पहाडावर आपटतो तेवढ्यांदा आमरस कमंडलूमधून सांडतो, ज्यामुळे तिथे पूर येतो. मी म्हटलं होतं ना, कमंडलू मला दे. मी यातून चांगला आमरस काढला असता, पण तू माझं कधीच ऐकत नाहीस. आता जेवढ्यांदा हा दगडावर आपटणार तेवढ्यांदा तो आमरस बाहेर पडतच राहणार आहे. असाच हा बाहेर पडत राहिला तर आमरसाचा पूर येईल. आता मला कुठे माहित होतं की यातून एवढा आमरस बाहेर पडेल आणि एवढा पूर येईल ते. पाहता पाहता अख्खी कॉलनी आमरसात बुडून जाते. सगळे लोक त्या आमरसात पोहताना दिसतात. सर्वांच्या घरात आमरस पोहोचतो आणि जसं सोनूला आमरसाच्या पुराबद्दल कळतं तो त्या कमंडलूच्या शोधात जाऊ लागतो. तो पुरात वाहत वाहत त्या कमंडलू जवळ पोहोचतो. या कमंडलूच्या आमरसाने तर पूरच आलेला आहे. हा पूर मला काहीही करून थांबवावाच लागेल, नाहीतर सगळं उद्ध्वस्त होऊन जाईल. सोनू तो कमंडलू त्याच्या हातात घेतो आणि कमंडलूला सांगतो, कमंडलू कमंडलू, हा आमरस पुन्हा तुझ्यात सामावून घे. जर तू असाच आमरस बाहेर सांडत राहिलास तर अख्खं जगच या आमरसात बुडून जाईल. तुला विनंती आहे की हा आमरस तुझ्यात सामावून घे. कमंडलू त्याच्यात सर्व आमरस शोषून घेतो आणि सगळं पुन्हा पूर्वीसारखं होऊन जातं. आता सोनू तो कमंडलू घेऊन त्या साधू महाराजांकडे जातो. साधू महाराज, आता या कमंडलूची मला काही गरज नाही. या कमंडलूमुळे तर आमरसाचा पूरच आला होता. मला तर फक्त थोडासा आमरस हवा होता. या कमंडलूतल्या आमरसामुळे पुन्हा काही संकट यावं अशी माझी इच्छा नाही. मग तुला काय हवं आहे ते सांग. साधू महाराज, मी तुम्हाला हा कमंडलू परत देत आहे. तुम्ही हा आमरसाचा कमंडलू परत घ्या, म्हणजे पुन्हा परत कोणतेही संकट नाही येऊ. ठीक आहे, हे कमंडलू तर मी परत घेत आहे. पण हो, जेव्हा कधी तुला आमरस प्यावासा वाटला तर तू माझ्याकडे ये. मी या कमंडलूतून तुला भरपूर आमरस पाजेन. हो महाराज, जेव्हा मला आमरस प्यावासा वाटेल तेव्हा मी तुमच्याकडेच येईन. पण या कमंडलूमधून आमरस घेणार नाही, कारण कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात वाईट असते. एक ना एक दिवस अति गोष्टींमुळे आपल्यावर संकट येतं. जेवढं आहे तेवढ्यावरच संतुष्ट राहायला हवं. तू अगदी बरोबर बोललास. मोह खूप वाईट असतो. मोहात पडूनच अनिल आणि प्रकाशने हा कमंडलू चोरला, ज्यामुळे संकट आलं. साधूला नमस्कार करून सोनू तेथून निघून जातो आणि पुन्हा त्याचं भंगार विकायचं काम सुरू करतो. आता त्याला जेव्हा एखादी गोष्ट खायची इच्छा होते तेव्हा तो साधू महाराजांकडे जात असतो. ते त्याच्या शक्तींनी सोनूला तीच गोष्ट देत असतात, पण त्याने कधीही मोह केला नाही, कारण त्याने मोहाचा परिणाम भोगला होता. तसंच अनिल आणि प्रकाशला ही गोष्ट समजते. ते आता कोणत्याही गरिबाला त्रास देत नाहीत आणि मोहातही पडत नाहीत. शहरातली प्रसिद्ध गली
जिथे समोरासमोर 1-2 रेस्टॉरंट होते. समुद्री स्वाद मछली रेस्टॉरंट आणि राजू तंदुरी हाऊस चिकन रेस्टॉरंट. दोन्ही जागेला ग्राहकांची खूप भीड असायची. पण आत्ता जवळपासच राजूच्या रेस्टॉरंटमध्ये गर्दी वाढली होती, ज्यामुळे गोपालला जलन व्हायला लागली होती. गोपाल घरी येताच, काय झालं, एवढ्या रागात का आहेत? अजून काय होणार, तो राजू. त्याचं चिकन तंदुरी सगळ्यांच्या जिभेवर चढलेला आहे. पूर्ण बाजार त्याचीच गोष्ट करतं. माझे ग्राहक पण आता तिकडेच जाऊ लागले आहेत. यामध्ये जळण्यासारखं काय आहे? तुम्ही सुद्धा आपला स्वाद अजून वाढवा. लोक स्वतःहूनच तुमच्याकडे येतील. राजू आपल्या किचनमध्ये तंदुरी मसालाचा स्वाद घेत होता. तेवढ्यातच एक ग्राहक धावत आतमध्ये येतो. अरे राजू भावा, तुला माहित आहे बाहेर काय लागलं आहे? काय झालं? राजू मीरा बाहेर येतात आणि समोर गोपालच्या रेस्टॉरंटकडे बघतात. तिथे एक मोठा बोर्ड लागलेला होता. चिकन शरीरासाठी हानिकारक आहे. मच्छी खावा आणि स्वस्थ रहा. या गोपालची हिंमत कशी झाली? आधी विचार करा, त्यांनी असं का केलं? का करणार? साफ आहे, आपला धंदा त्याच्यापेक्षा चांगला चालतोय म्हणून त्याला जळण होतीये. त्याला आता धडा शिकवावा लागेल. पण ही बरोबर गोष्ट नसेल. तुम्ही फक्त तुमच्या स्वाद आणि सेवावरती ध्यान द्या. नाही मीरा, जर तो हा खेळ खेळू शकतो तर मी पण त्याला दाखवून देईल की राजू कोणापेक्षा कमी नाही. गोपाल आपल्या ग्राहकांनी घेरलेला होता. तेव्हाच दुसरीकडे एक हालचाल होते आणि गोपाल बाहेर येतो आणि बघतो की राजूने आपल्या रेस्टॉरंटच्या बाहेर एक मोठा बोर्ड लावला होता. मछलीमध्ये काटेच आणि काटे आहे. असली स्वाद तर चिकन मध्ये आहे. चांगला खेळलास राजू, पण ही फक्त सुरुवात आहे. दुसरीकडे राजू पण गोपालला घोरतो आणि दोघांमध्ये आता जंगचा माहोल झाला होता. गोपाल आपल्या रेस्टॉरंटमध्ये बसलेला असतो. तेवढ्यातच त्याचा वफादार कर्मचारी रमेश आतमध्ये येतो. मालक, मी ते माहित केलं जे तुम्हाला जाणायचं होतं. काय पता केलंस? राजू आपल्या चिकन तंदुरीमध्ये जो मसाले टाकतो ते काही खास असतात. जर आपल्याला ती सिक्रेट रेसिपी मिळाली तर आपण पण तंदुरी मछली बनवून त्याच्याशी स्पर्धा करू शकतो. बढिया, पण आपण ते मसाले आणणार कसे? मी विचार केला आहे की मी राजूच्या रेस्टॉरंटमध्ये ग्राहक बनून जाणार आणि किचनमध्ये जायचा प्रयत्न करणार. एकदा आतमध्ये गेलो ना तर मसाल्यांचं रहस्य पण उघडणार. शाबाश रमेश, तू जर हे काम केलंस तर मी तुला बक्षीस देईल. त्याला पूर्ण विश्वास होता की आता तो राजूला मात नक्कीच देईल. राजू आपल्या किचनमध्ये मीठ कापत होता. तेवढ्यातच एक कर्मचारी धावतच त्याच्या जवळ येतो. मालक, बाहेर एक विचित्र गोष्ट होत आहे. आता काय झालं? बघा, वृत्तपत्रात काय छापलं आहे. समुद्री स्वादच्या मालिक गोपालचा दावा, चिकन आरोग्यासाठी नुकसानदायक. मीरा हे सर्व बघून त्रासावून जाते. राजू, मी बोलत होती ना, ही जंग चुकीच्या रस्त्याने जात आहे. आता काही बरोबर आणि चूक नाही उरलं आहे मीरा. आता हे युद्ध आपल्याला जिंकावंच लागणार. पण जर आपण ही चुकी करणार जो गोपाल करतो आहे तर आपल्यामध्ये फरक काय राहणार? मीरा, जर तुला माझी पद्धत आवडत नाही तर तू यात पडू नकोस. मीरा चूप होऊन जाते. पण तिला काहीतरी वेगळं वाटतं. तिला वाटतं की या जंगमध्ये अजून काहीतरी पण होतंय, ज्याचं अजूनही कोणाला माहिती नाही पडलं आहे. रात्रीची वेळ होती. गोपाल आपल्या रेस्टॉरंटमध्ये बसून आपली ग्राहक कमी होण्याची तक्रार करत होता. तेवढ्यातच एक रहस्यमय व्यक्ती आतमध्ये येतो. तोच चालाक व्यक्ती होता. तो दोन्ही रेस्टॉरंटच्या दुश्मनीचा फायदा उचलणार होता. गोपालजी, वाटतंय की तुमच्या रेस्टॉरंटची हालत काही खास चांगली नाही आहे. तुला याच्याशी काय? मला याच्याशी खूप काही आहे साहेब, कारण मी तुमची मदत करू शकतो आणि सोबतच राजूला पण बर्बाद करू शकतो. कसं?
जर तुम्हाला हवं तर राजूच्या मसाल्यांमध्ये अशी गोष्ट मिसळू शकतो ज्यानं लोक आजारी पडतील, आणि जेव्हा लोकांना वाटेल की त्याचं जेवण खराब आहे तर ते तुमच्या जवळच येतील. गोपाल हे ऐकून थोडं विचार करतो आणि दुसरीकडे मीराला या रहस्यमय व्यक्तीवरती आधी शक झाला होता. तो तिला लांबूनच बघतो. ती ठरवते की या गोष्टीबद्दल ती अजून माहिती काढेल. सकाळ होताच राजू आपल्या रेस्टॉरंटच्या बाहेर मोठा पोस्टर लावतो. समुद्री स्वादामध्ये मिलावटी मछली विकली जात होती. हे बघून गोपाल अजून रागात येतो. आता तर हद्द झाली. मी हे संपूनच दम घेणार. बस करा गोपाल. ही जंग आपल्या दोघांचीही बर्बादी करून सोडेल. राजू, आपल्याला हे खरंच बंद करावं लागेल. हा खेळ आता खूप खतरनाक होत चालला आहे. जोपर्यंत गोपाल सुधरत नाही मी पण नाही सुधरणार. मीरा आणि सुमन दोघेही चिंतेत येतात. दोघी बघत होते की दोघांच्याही नवऱ्यांचे आता भांडण वाढतच चालले होते. दोघांच्याही रेस्टॉरंटच्या बाहेर अफवा आणि खोट्या प्रचाराच्या कारण ग्राहकांची संख्या आता कमी होत चालली होती. मीरा आणि सुमन दोघीही पार्कमध्ये बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावरती चिंताही साफ नजर येत होती. माहिती नाही ही लढाई आता कधी संपेल. गोपाल आता दिवस रात्र फक्त एकच विचार करत असतो की गोपालला कसं हरवणार. राजू पण हेच करतोय. मला तर हे वाटायला लागलंय की कोणीतरी दोघांना या भडकवत असेल. म्हणजे काय? त्या रवीवरती मला शक आहे. जेव्हापासून तो आला आहे तो दोघांच्या दुश्मनीमध्ये अजूनच वाढ झाली आहे. पण तो असं का करेल मला नाही माहिती, पण आपल्याला ह्याची माहिती काढावीच लागेल. मीरा आणि सुमन लपूनच रवीचा पाठला करतात आणि ते बघतात आणि तो रमेश बरोबर लपूनच भेटत होता आणि ते दोघी ऐकायचा प्रयत्न करतात. हे बघ रमेश, आपल्या दोघांचं काम फक्त हेच होतं की ह्या दोघांमध्ये युद्ध एवढा वाढावा की दोघांचे रेस्टॉरंट बंद व्हायच्या अवस्थेत येतील, आणि मी दोघांच्या शत्रुतेमध्ये आग लावायचं काम केलं आहे. बरोबर केलंस. जेव्हा दोन्ही रेस्टॉरंट बंद होतील तर आपल्या दोघं पण मालकांना ह्या जागेवर आपलं नवीन हॉटेल उघडण्याची संधी मिळणार. मीरा आणि सुमन हे ऐकून चकित होतात. त्यांना समजून येतं की रवी आणि रमेश एका बिझनेस टायकूनसाठी काम करत होते, जे या इलाक्यामध्ये आपला मोठा रेस्टॉरंट ओपन करायला बघत होता. म्हणजे ही लढाई कोणत्या वेगळ्या व्यक्तीच्या फायद्यासाठी होती आणि आपण सगळे यामध्ये फसत चाललो होतो. आपल्याला हे थांबवावंच लागेल. दुसऱ्या दिवशी मीरा आणि सुमन आपल्या आपल्या नवऱ्यांना समजवत होते. पहिले तर राजू आणि गोपाल भांडायला लागतात, पण नंतर मीरा मधी बोलते. बस झालं. दोघे आमची गोष्ट नाही ऐकणार तर तुम्ही बर्बाद होऊन जातील. काय अर्थ? म्हणजे ही गोष्ट आहे की रवी आणि रमेशनी तुम्हा दोघांना बेवकूफ बनवलं आहे. मीरा आणि सुमन त्यांना रवी आणि किशनची सच्चाई सांगतात. दोघही हे ऐकून हैराण होऊन जातात. याचा अर्थ आपल्या उद्याचा सगळ्यात जास्त फायदा दुसऱ्याला होत होता आणि आपल्या रागात आपण आंधळे झालो होतो की हे बघूच नाही शकलो. राजू आणि गोपाल मीरा आणि सुमन बरोबर भेटून एक योजना बनवतात आणि रवी आणि रमेशला बोलवतात आणि त्याला असं वाटतं की त्याची योजना आता कामयाब होत होती. पण तेवढ्यातच तिथे पोलीस येते. तुमचं सर्व सत्य आमच्या समोर आहे. आता दोघं सरळ तुरुंगात जाणार. पोलीस त्या दोघांनाही पकडून तिकडून घेऊन जातात. रवी आणि रमेशला पकडल्यानंतर गोपाल आणि राजू एकमेकांना बघतात. आता अजून युद्ध नको. आपण दोघं आपापलं रेस्टॉरंट चालू, पण इज्जत आणि मेहनतीनं. बिलकुल कोणी पण असं नाही जिंकू शकत. असल जीत स्वाद आणि मेहनतची असते. सुमन आणि मीरा आता राहतचा श्वास घेतात. दोन्ही रेस्टॉरंटमध्ये आता सगळं काही चांगलं झालं होतं आणि परत ग्राहकांची संख्या वाढायला लागते. दोघंही एकमेकांचे प्रतिस्पर्धी तरी आहेत, पण इमानदारी सोबत.